शालेय आरोग्य कार्यक्रम. प्रस्तावना. शालेय आरोग्य कार्यक्रमामध्ये भाग घेणाऱ्या संस्था, व्यक्ती यांच्या परिणामकारक कार्यावर व कार्यक्रमाची यशस्वीता अवलंबून असते. भारतामध्ये शालेय आरोग्य सेवा वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या विभागाकडून दिल्या जातात. सर्वसाधारणपणे ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत शालेय आरोग्य सेवा दिल्या जातात. शालेय आरोग्य कार्यक्रमाचे उद्दिष्ट: शालेय विद्यार्थ्यांमधील आजाराचे व मृत्यूचे प्रमाण कमी करणे, लहान वयातच आजारांवर व गुंतागुंतींवर उपचार करणे, शालेय विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छता व पर्यावरण स्वच्छतेविषयी चांगल्या सवयी लावणे, सुदृढ व निरोगी पिढी तयार करणे, शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून समाजात आरोग्य विषयक जागरूकता निर्माण करणे. शालेय आरोग्य कार्यक्रमाचे घटक: पहिली ते चौथी इयत्तेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी. तपासणीनंतर किरकोळ आजारांवर ताबडतोब प्राथमिक उपचार करणे. गंभीर समस्या असलेल्या विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णालयात, जिल्हा रुग्णालयात किंवा वैद्यकीय महाविद्यालयात येथे संदर्भ सेवा देणे. गंभीर समस्या असलेल्या विद्यार्थ्यांसाठी तज्ज्ञांचे शिबिर आयोजित करणे. संदर्भ सेवा मिळालेल्या विद्यार्थ्यांचा पाठपुरावा करणे. विद्यार्थी, शिक्षक व पालक यांना आरोग्य शिक्षण देणे. शालेय आरोग्य कार्यक्रमात परिचारिकेची भूमिका: पूर्व नियोजन. आपल्या कार्यक्षेत्रातील शाळांची गावनिहाय यादी तयार करणे. प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांची इयत्तेनुसार संख्या व यादी तयार करणे. मुख्याध्यापकाचे नाव व फोन नंबर लिहून घेणे. शालेय आरोग्य कार्यक्रमासाठी घेतल्या जाणाऱ्या दिवसाच्या प्रशिक्षणाला हजर राहणे. तिला दिलेली जबाबदारी समजून घेणे. काही शंका असल्यास विचारणे. शालेय आरोग्य तपासणी पेटी करण्यासाठी मागणी पत्र तयार करणे. इतर साहित्य जमवणे. कार्यक्रमाची चेकलिस्ट तयार करून वैद्यकीय अधिकाऱ्यांना दाखवणे. प्रत्यक्ष तपासणी: ठरलेल्या दिवशी ठरलेल्या वेळी संघाबरोबर शाळेत जाणे. आरोग्य तपासणीसाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांना मदत करणे. प्रत्येक मुलाचे वजन घेणे, उंची मोजावी, डोळ्यांची तपासणी करावी. वैयक्तिक स्वच्छता पाहावी. इतर संसर्गजन्य आजाराची लक्षणे ओळखावी. दृकश्राव्य साधनांचा वापर करून आरोग्य शिक्षण द्यावे. प्राथमिक आरोग्य केंद्रात विद्यार्थ्यांना आणून लसीकरण करावे. शिक्षकांना आरोग्य ज्ञान देणे. पाठपुरावा: वैद्यकीय अधिकारी व आरोग्य संघासोबत पाठपुरावा भेटीसाठी जाणे. गृहभेटीवेळी पालकांशी चर्चा करणे. उपचारांचा पाठपुरावा करणे. समुपदेशन करणे. नोंदी ठेवणे व अहवाल: शालेय आरोग्य तपासणी नोंदवही ठेवण्यासाठी व अहवाल पाठविण्यासाठी आरोग्य सेविकेने आरोग्य सहाय्यकेला मदत करणे. नोंदी व अहवाल व्यवस्थित सांभाळून ठेवणे.